नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसके एमपीएससी अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जे काही आजचे डिस्कशन आहे त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण महात्मा गांधी पीएम ई ड्राइव्ह योजना, स्वच्छ भारत मिशन, चलन विषयक धोरण समिती, व्हीनस ऑर्बिट मिशन, किनारपट्टीची धूप, बायोगॅस, माउंट एव्हरेस्ट, अरुण नदी, भारत जेन इनिशिएटिव्ह या संदर्भात एकूण ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण एमसीक्यू प्रश्नांच्या माध्यमातून स्टडी या ठिकाणी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। आजचा जो काय आपला पहिला प्रश्न आहे तो आहे महात्मा गांधी संदर्भात। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आश्रम किंवा संस्थांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये नंबर 1 चे विधान, टॉलस्टॉय फार्मची स्थापना 1904 मध्ये झाली। नंबर 2, फिनिक्स सेटलमेंट ही दक्षिण आफ्रिकेत स्थापन झालेली पहिली आश्रमसारखी वस्ती होती। नंबर 3, भारतात महात्मा गांधींनी पहिला आश्रम गुजरातमधील साबरमती येथे स्थापन केला किंवा झाला। तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानामध्ये एकूण किती विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही विधान आहे त्या विधानांची या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला चर्चा करावी लागेल। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही टॉलस्टॉय फार्मची स्थापना आहे ती 1904 साली झाली नसून ती मित्रांनो 1910 साली झाली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी हा पहिला आश्रम सारखी एक सेटलमेंट होती जी की या ठिकाणी महात्मा गांधींनी साऊथ आफ्रिकेमध्ये स्थापन केली होती। आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जे काही भारतीय आणि आशियाई निवासी आहेत, जे लोक त्या ठिकाणी होते, त्या लोकांना या ठिकाणी विविध प्रकारच्या असमानतांना सामोरे जावे लागत असं आणि त्यांच्या एक प्रकारचे या ठिकाणी जुलूम केला जात असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय। म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला टॉलस्टॉय फार्मच्या माध्यमातून महात्मा गांधींनी भारतीयांमधील आणि त्याचबरोबर आशिया खंडातील जे काही निवासी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते त्यांच्या हक्कांसाठी या ठिकाणी महात्मा गांधींनी टॉलस्टॉय या फार्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सत्याग्रहाची मोहीम चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे, कारण टॉलस्टॉय जे स्थापन झालं ते या ठिकाणी 1904 मध्ये स्थापन झालेलं नव्हतं। नंबर 2 चे जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थापन झालेली फिनिक्स सेटलमेंट ही दक्षिण आफ्रिकेतील मित्रांनो पहिली आश्रमसारखी एक वस्ती होते। हे जे आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी काही फिनिक्स सेटलमेंट आहे तिची स्थापना मित्रांनो 1904 साली करण्यात आली होती। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो शेवटचे जे काही विधान आहे विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। महात्मा गांधींनी पहिला आश्रम गुजरातमधील साबरमती येथे स्थापन केला नव्हता, तर महात्मा गांधींनी गुजरातमधील अहमदनगर या ठिकाणी किंवा या नगराच्या जवळ या ठिकाणी कोचराब आश्रम आहे तो या ठिकाणी स्थापन केला। आणि हा जो कोचराब आश्रम आहे त्याला या ठिकाणी सत्याग्रह आश्रम याही नावाने ओळखले जाते। आणि 1915 साली महात्मा गांधींनी हा आश्रम या ठिकाणी स्थापन केला होता। म्हणजेच वरील जी काही आपली एकूण 3 विधान देण्यात आले आहेत त्यापैकी केवळ एकच विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान क्रमांक 1 बरोबर आणि विधान आहे विधान 2 जे की या ठिकाणी आपलं बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी पीएम ई ड्राइव्ह योजने संदर्भात आहे। सरळ जो काय या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पीएम ई ड्राइव्ह योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये 1 क्रमांकाचं विधान, योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना थेट आर्थिक प्रोत्साहन दिले जाते। नंबर 2 चे विधान, हे फेम 2 योजनेच्या जागी सुरू केले गेले आहे। वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही फेम योजना आहे आपल्या देशामध्ये जी काही ई व्हेकल्स आहेत किंवा जी काही विद्युतवर चालणारी वाहने आहेत
यांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली ती एक योजना आहे। या ठिकाणी जी काही PM E-ड्राईव्ह योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत जे काही 2 व्हीलर्स असतील, त्याचबरोबर 3 व्हीलर्स आणि मित्रांनो ज्या काही बसेस आहेत, यांना या ठिकाणी थेट अनुदानाची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे PM E-ड्राईव्ह योजनेच्या अंतर्गत। परंतु ज्या कार्स आहेत किंवा जे काही 4 व्हीलर्स वाहने आहेत, त्यांना या ठिकाणी तशा प्रकारची तरतूद या ठिकाणी आर्थिक अनुदानाची करण्यात आलेली नाहीये। म्हणजे जे काही क्रमांक 1 चे विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपलं चुकीचं ठरल, परंतु नंबर 2 चे जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। या ठिकाणी जे काही फेम योजना 2 आहे तिला रिप्लेस करून आता PM E-ड्राईव्ह योजना त्या ठिकाणी लागू केली जाणार आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। विधान क्रमांक 1 चुकीचे आहे, परंतु विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। स्वच्छ भारत मिशन बद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विकास मंत्रालय राबवते। नंबर 2 स्वच्छ भारत मिशनची सुरुवात 2015 साली झाली। चुकीचे विधाने निवडा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आहे याची जी काही अंमलबजावणी आहे ती मित्रांनो या ठिकाणी जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकारकडून केली जाणार आहे। या ठिकाणी या मंत्रालयाच्या अंतर्गत मित्रांनो जे काही गाव आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला हागणदारी मुक्त करायचं आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जे काही सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्या वेस्ट मॅनेजमेंटवरही या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। जे काही स्वच्छ भारत मिशन आहे या मिशनची सुरुवात मित्रांनो 2015 साली सुरू झाली नसून ती सुरुवात मित्रांनो या ठिकाणी 2014 साली झालेली आपल्याला दिसते। म्हणजेच महात्मा गांधीची जयंती 2 ऑक्टोबर, या 2 ऑक्टोबरचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केलेली होती। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी। वरीलपैकी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्ही विधानं या ठिकाणी आपली चुकीची आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी चलन विषयक धोरण समिती संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आला आहे तो प्रश्न पाहूया। चलन विषयक धोरण समिती, ज्याला की या ठिकाणी आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हणतो, त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 5 सदस्य असतात, ज्यात RBI गव्हर्नर अध्यक्ष असतात। नंबर 2 चे विधान मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा निर्णय RBI ला बंधनकारक असतो। योग्य विधाने निवडा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही विधान आहे त्या विधानाची चर्चा केली असता आपल्याला माहिती असलं पाहिजे की जी काही RBI कडून मॉनिटरी पॉलिसी कमिटी नेमण्यात येते, या कमिटीचं मुख्य कार्य म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये जी काही चलनवाढ आहे किंवा जी काही भाववाढ आहे ती भाववाढ या ठिकाणी नियंत्रित करणं हे मुख्य कार्य मित्रांनो या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी कमिटी ऑफ RBI चा असलेला आपल्याला दिसतं। या समितीमध्ये एकूण 6 सदस्य असतात, ज्यापैकी 3 सदस्य मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून या ठिकाणी नियुक्त केले जातात आणि 3 सदस्य मित्रांनो या ठिकाणी RBI चे असतात, ज्यामध्ये RBI चे जे काही गव्हर्नर आहेत ते या कमिटीचे ॲज अ चेअरपर्सन किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करतात। त्याचबरोबर नंबर 2 चे जे काही पर्सन आहेत ते आहेत डेप्युटी गव्हर्नर आणि नंबर 3 ला तुम्ही या ठिकाणी इतर एक्सपर्टीज पाहू शकता जी की RBI शी रिलेटेड असते। म्हणजेच या ठिकाणी जी काही चलनविषयक धोरण समिती RBI ची आहे त्या ठिकाणी या समितीवर एकूण 6 सदस्य असतात आणि या ठिकाणी जे काही निर्णय होतात ते मित्रांनो या ठिकाणी बहुमताने निर्णय घेतले जातात। म्हणजे या ठिकाणी जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीने बहुमताने घेतला जाईल आणि या ठिकाणी जो काही निर्णय झाला असेल तो मित्रांनो या ठिकाणी RBI वर बंधनकारक असेल, तो निर्णय या ठिकाणी RBI डावलू शकत नाही। म्हणजेच मित्रांनो विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं ठरेल, मात्र विधान क्रमांक 2 जे आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। पाहूया
प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी व्हीनस ऑर्बिट मिशन संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। व्हीनस ऑर्बिट मिशन खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने 2028 मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे? तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारताची जी काही अंतराळ संस्था आहे ज्याला की या ठिकाणी आपण इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेकडून 2028 साली मित्रांनो या ठिकाणी व्हीनस संदर्भात या ठिकाणी एक मिशन लॉन्च केलं जाणार आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी किनारपट्टी आणि तिचे इरोजन किंवा तिची जी काही धूप आहे त्या संदर्भात असलेला आपल्याला दिसतो। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आला आहे तो प्रश्न पाहूया। किनारपट्टी धूप समस्या खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। म्हणजे जो काही सागराचा किनारा आहे या सागराच्या किनाऱ्याची जी काही इरोजन आहे किंवा धूप आहे ही खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते असे या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नंबर 1 चा घटक आहे सागरी लाटा, नंबर 2 चा घटक आपल्या समोर आहे समुद्र पातळीमध्ये वाढ होणे, नंबर 3 चा आहे गाळाचे नुकसान। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही समुद्र किनारा असतो त्या समुद्र किनाऱ्याची धूप किंवा त्या समुद्र किनाऱ्याची जी काही झीज आहे ती सागरी लाटामुळे होते। म्हणजे या ठिकाणी नंबर 1 चा घटक आपला योग्य आहे। त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये जी काही तापमान वाढ झाली आहे त्या तापमान वाढीमुळे मित्रांनो जो काही दक्षिण आणि उत्तर गोलार्ध आहे या ठिकाणचा जो काही बर्फ आहे तो मोठ्या प्रमाणावर वितळत आहे। परिणामी त्या ठिकाणी वितळलेला जो काही बर्फ आहे त्याचे पाणी या ठिकाणी समुद्रामध्ये येत आहे। त्यामुळे जी काही समुद्राची पातळी आहे पाण्याची त्यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळेही मित्रांनो या ठिकाणी जो काही समुद्र किनारपट्टी आहे तिची धूप होताना किंवा तिचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे नंबर 2 चा जो काही घटक आहे तोही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कारणीभूत असलेला दिसतो। आणि शेवटचा घटक मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जो काही समुद्र किनारा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळाचा संचय होत आहे तेही कारण या ठिकाणी मित्रांनो किनारपट्टीची धूप होण्यामागे असलेला आपल्याला दिसतं। या ठिकाणी किनारपट्टीची धूप किंवा एखाद्या जमिनीची धूप नेमका आपण कशाला म्हणतो जर असा तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी जी काही जमीन असते ती जमिनीचा लॉस होणे किंवा त्या जमिनीचे नुकसान होणे किंवा तिची जी काही उपयोगिता आहे ती कमी होणं याला या ठिकाणी आपण त्या जागेची त्या जमिनीची धूप असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी जी काही किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीचा जो काही उपयोग आहे तो उपयोग कमी होणे किंवा त्या उपयोगासाठी ती जी किनारपट्टी आहे आता उपलब्ध नसणे याला या ठिकाणी आपण किनारपट्टीची धूप असं म्हणतो। म्हणजे मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय डी। वरीलपैकी सर्व क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 हे तिन्ही घटक मित्रांनो या ठिकाणी किनारपट्टीची धूप या समस्येशी संबंधित असलेले आपल्याला दिसतात। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी बायोगॅस संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आला आहे तो प्रश्न पाहूया। बायोगॅसच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे प्रामुख्याने मिथेन वायूचे बनलेले आहे, नंबर 2 हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे, नंबर 3 ऑक्सिजनच्या अभावी शेणाच्या विघटनाने ते तयार होते, नंबर 4 ज्वलन होताना धूर आणि कोणतेही अवशेष राहत नाहीत। योग्य पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण चर्चा केली जो काही बायोगॅस आहे या बायोगॅस विषयी सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। बायोगॅस या ठिकाणी आपण जे काही आपलं पीक आहे त्या पिकापासून निर्माण होणारा जो काही काडी कचरा आहे त्यापासून निर्माण करू शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या घरामध्ये असणारा जो काही भाजीपाला आहे त्याचा जो काही वेस्टेज पार्ट आहे त्या वेस्टेज पार्ट पासूनही या ठिकाणी मित्रांनो आपण बायोगॅस निर्माण करू शकतो आणि जे काही जनावरांचे शेण आहे त्या शेणापासूनही मित्रांनो या ठिकाणी बायोगॅस आपण तयार करू शकतो। एका टाकीमध्ये सर्व जे काही पदार्थ आहे ते या ठिकाणी जर आपण स्टोअर केले आणि या ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावामध्ये या ठिकाणी आपल्याला बायोगॅस तयार होताना दिसतो आणि जो काही बायोगॅस आहे त्यामध्ये मिथेन या वायूचे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाण असलेले आपल्याला दिसते किंवा हा एक प्रमुख वायू या ठिकाणी बायोगॅस मध्ये असलेला दिसतो। आणि जर या ठिकाणी आपण बायोगॅसचा विचार केला तर बायोगॅस मध्ये प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिथेन ज्याला की या ठिकाणी आपण CH4 म्हणतो, त्याचबरोबर सल्फर डायऑक्साइड ज्याला की मित्रांनो या ठिकाणी SO2 म्हणतो आणि कार्बन डायऑक्साइड ज्याला की या ठिकाणी आपण CO2 म्हणतो हे प्रमुख घटक त्या ठिकाणी असतात। म्हणजे मित्रांनो बायोगॅस हे मिथेन
सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंचे एक प्रकारचे मिश्रण आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। बायोगॅस हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत नसून हा ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे। म्हणजेच बायोगॅस एक रिन्युएबल एनर्जी आहे, एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरेल। विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जर आपल्याला या ठिकाणी बायोगॅस तयार करायचा असेल तर एका टाकीमध्ये ऑक्सिजनच्या अभावी म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन जाणार नाही, त्या ठिकाणी जर शेण आपण एकत्र केले, त्याची साठवण केली आणि त्याचं जर बॅक्टेरिया मार्फत विघटन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिथेन, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड अशा स्वरूपातला बायोगॅस त्या ठिकाणी भेटतो। आणि त्याचबरोबर बायोगॅसच्या ज्वलनामधून या ठिकाणी धूर निघत नाही आणि त्याचबरोबर कसल्याही प्रकारचे अवशेष किंवा रिमेन्स त्या ठिकाणी राहत नाहीत। म्हणजेच जे काही प्रश्न क्रमांक 7 आहे त्यामध्ये विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ 1, 3 आणि 4 ही विधाने बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया आणि तो प्रश्न या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। माउंट एव्हरेस्टच्या वाढीच्या अलीकडील अभ्यासासंबंधी खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, माउंट एव्हरेस्टची उंची वाढणे हे प्रामुख्याने टेक्टोनिक प्लेटच्या टक्करमुळे होते। नंबर 2, अरुण नदीमुळे होणारी धूप माउंट एव्हरेस्टच्या वरच्या दिशेने ढकलण्यात योगदान देते। नंबर 3, माउंट एव्हरेस्टच्या वाढीमध्ये आयसोस्टॅटिक रिबाउंडची घटना महत्त्वाची भूमिका बजावते। वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही माउंट एव्हरेस्ट आहे हे जगातील सर्वात उंचीचे शिखर आहे, ज्याची की उंची मित्रांनो या ठिकाणी 48,848 असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। आणि जो काही आपला हिमालय आहे, हिमालयामधील नेपाळ या ठिकाणी आपल्याला हा माउंट एव्हरेस्ट असलेला दिसतो। या ठिकाणी माउंट एव्हरेस्टची जी काही उंची आहे ती वाढत आहे असं म्हटलं जातं। मग असं का? तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला इंडिया आहे त्याला या ठिकाणी आपण इंडो पॅसिफिक प्लेट म्हणतो आणि त्याच्या नॉर्थला जी काही प्लेट आहे त्याला या ठिकाणी आपण युरेशियन प्लेट म्हणतो। या ठिकाणी इंडो पॅसिफिक प्लेट म्हणजे जो काही आपला इंडिया आहे हा उत्तरच्या दिशेने या ठिकाणी सरकताना दिसत आहे आणि त्याचबरोबर जी काही युरेशियन प्लेट आहे ती या ठिकाणी मित्रांनो दक्षिण दिशेला सरकताना दिसत आहे। आणि या भागामध्ये ही जी बाउंड्री आहे या बाउंड्रीवरच आपल्याला हिमालय असलेला दिसतो। आणि या ठिकाणी जर तुम्ही दुसऱ्या पिक्चरमध्ये पाहिलं तर जेव्हा दोन प्लेट एकमेकाच्या विरुद्ध दिशेने सरकतात तेव्हा या ठिकाणी एक उंच भाग तयार होतो, ज्याला की या ठिकाणी आपण माउंटेन रेंजेस म्हणतो। आणि जर आपण या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट पाहितला तर त्याची जी काही उंची आहे ती दिवसेंदिवस मित्रांनो या ठिकाणी वाढत दिसत आहे। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर या ठिकाणी जी काही इंडो पॅसिफिक प्लेट आणि जी काही युरेशियन प्लेट आहे या दोन प्लेट एकमेकाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी आपल्याला सरकताना दिसत आहेत। जो काही आपला प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय बी राहील। म्हणजे जे काही 3 विधानं आपल्याला वरील देण्यात आली आहेत त्यापैकी केवळ 2च विधानं आपली बरोबर आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 हे या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। परंतु जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। केवळ माउंट एव्हरेस्टची जी काही उंची आहे त्यामध्ये वाढ केवळ प्रामुख्याने टेक्टोनिक प्लेटमुळेच होते असं आपण म्हणू शकत नाही। तर या ठिकाणी जो काही माउंट एव्हरेस्ट आहे त्याची वाढ होण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी इतरही काही घटकांचा या ठिकाणी समावेश असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी अरुण नदी संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। अरुण नदीबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, अरुण नदीचा उगम चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातून होतो। नंबर 2 चे विधान, अरुण नदी गंगेत सामील होण्यापूर्वी थेट भारतात वाहते। नंबर 3, अरुण नदी तिच्या उपनद्यांमधून गंगेच्या खोऱ्यात योगदान देते।
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला जी काही अरुणा नदी आहे त्या अरुणा नदीविषयी किंवा अरुण नदीविषयी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही हिमालयाचा भाग आहे, हिमालयामध्ये मित्रांनो या ठिकाणी अरुण नदी तुम्ही या ठिकाणी रेड लाईनच्या स्वरूपात पाहू शकता। अशा प्रकारे जी काही अरुण नदी आहे सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि शेवटी नंतर ती दक्षिण दिशेला वाहत जाऊन या ठिकाणी नेपाळ मध्ये प्रवेश करते। नेपाळ मध्ये प्रवेश केल्यानंतर ही नदी सप्तकोशी नावाची जी काही नदी आहे जी गंगेची एक उपनदी आहे त्या नदीला भेटते आणि पुढे या ठिकाणी त्या गंगेला येऊन भेटताना आपल्याला दिसतात। म्हणजे या ठिकाणी जी काही अरुण नदी आहे ती थेट भारतातून वाहत नाही, म्हणजेच विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं राहील। त्याचबरोबर अरुणा नदी ही तिबेट या स्वायत्त प्रदेशात उगम पावते हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। अरुणा नदी ही सप्तकोशी या नदीला भेटून तिचे जे काही उपनद्या आहेत त्या उपनद्यासोबत गंगेचे जे काही मुख्य स्रोत आहे किंवा मुख्य चॅनल आहे त्या चॅनलमध्ये योगदान देताना आपल्याला दिसतात। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 9 आहे त्यामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 1 आणि 2 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी भारत जैन इनिशिएटिव्ह संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। रिगार्डिंग Bharat Jain Initiative, consider the following statement. Statement 1, it is a government funded initiative aimed at developing AI models. Statement 2, Bharat Jain primarily focuses on AI model for Indian languages and cultural context. Statement 3, the initiative is led by IIT Madras under the National Mission on Cyber Physical. Statement, how many of the above statement are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता हा जो प्रकार आहे तो खूपच चर्चेमध्ये आलेला आहे। यामुळे जगामध्ये एक प्रकारचं फिअर निर्माण झाले आहे, एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे की AIच्या वापरामधून या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे जे काही नोकरी आहे रोजगाराचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे या ठिकाणी जो काही कम्प्युटर आहे कम्प्युटरला काही पूर्वी आपण कमांड देत असू आणि त्यानंतर कम्प्युटर प्रोसेस करून त्यानंतर माहिती आपल्याला ट्रान्सफर करत असं, परंतु आता या ठिकाणी कम्प्युटर स्वतःलाच कमांड देईल आणि जी काही माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर करेल। अशा प्रकारची काही एकूण व्यवस्था आहे त्याला ठिकाणी आपण AI म्हणतो। आणि तुम्हा सर्वांना माहिती असेल की जे काही आपण चॅट जीपीटी करतो इट इज वन ऑफ पार्ट ऑफ AI टूल्स। तर या ठिकाणी जे काही AI वर आधारित किंवा भारत जैन इनिशिएटिव्ह संदर्भात जे काही आपले विधान आहे त्या विधानामध्ये मित्रांनो क्रमांक 1 चे जे काही विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। भारत सरकारकडूनही अलीकडे AI आणि त्याचे जे काही मॉडेल आहे त्यांच्या विकासाकडे या ठिकाणी लक्ष दिलं जात आहे आणि यासाठीच गव्हर्नमेंट कडून भारत जैन इनिशिएटिव्हच्या मार्फत असे जे काही मॉडेल आहे त्यांना योग्य प्रकारची फंडिंग फायनान्स केलं जात आहे। नंबर 2 चे विधान अगदी बरोबर आहे। या ठिकाणी भारत जैन हे प्रामुख्याने किंवा सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी भारताच्या जे काही भाषा आहेत लँग्वेज आहेत आणि जे काही आपलं कल्चरल कॉन्टेक्स्ट आहेत यांच्यावर फोकस ते करणार आहेत। म्हणजे विधान 2 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील, परंतु विधान 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। या ठिकाणी हा जो इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी मित्रांनो IIT बॉम्बे कडून या ठिकाणी तो लीड केला जाणार आहे, तो मद्रास कडून केला जाणार नाही। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय बी वरील 3 विधानांपैकी केवळ आपली 2च विधानं बरोबर आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि लवकरच या ठिकाणी आपल्या डिस्कशनची जी काही PDF फाईल आहे तीही तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।